विस्तारानं जागतिक राजकारणामुळे जागतिक पुरवठा साखळ्या वेगानं बदलत आहेत आणि अनेकदा त्यांचा शस्त्रासारखा वापर होत आहे। अशा वेळी भारतासारखा मजबूत लोकशाही देश या जागतिक पुरवठा साखळीचा मुख्य आधार बनू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नागपूरमधल्या नव्या इंडस्ट्रियल पार्कच्या भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। प्लग अँड प्ले सुविधा उपलब्धता आणि जागतिक गुंतवणूक याचं नागपूरमधील हे इंडस्ट्रियल पार्क एक उत्तम उदाहरण आहे, असं ते म्हणाले। सध्याच्या काळात उत्पादन क्षेत्रात मोठे बदल होत आहेत। AI, ऑटोमेशन, इनोव्हेशन आणि शाश्वतता यांच्या संगमातून ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचा नवा मंत्र उदयाला आला आहे, असं ते म्हणाले। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता 664 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे। गेल्या केवळ एका वर्षात यात तब्बल 100 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे। युरोपातील अनेक देशांपेक्षा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आज मोठी असून येत्या 2 वर्षात महाराष्ट्र UAE आणि सिंगापूरलाही सहज मागे टाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। देशातील पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं राज्याची वाटचाल वेगानं सुरू असल्याचं ते पुढे म्हणाले। महाराष्ट्र की अर्थव्यवस्था, हमारा GSDP 664 बिलियन डॉलर्स तक हम लोग पहुंच चुके हैं। और अगर महाराष्ट्र एक देश होता तो दुनिया की अर्थव्यवस्था में अलग अलग देशों की तुलना में महाराष्ट्र 30वें नंबर पर होता, 30th। और आज यूरोप के कई देश, उनकी अर्थव्यवस्था का साइज ये महाराष्ट्र से छोटा है। और मुझे लगता है कि 2 अच्छे साल अगर महाराष्ट्र को मिलेंगे तो हम लोग UAE और सिंगापुर ये दोनों की अर्थव्यवस्था को पार कर सकते हैं, क्योंकि हमसे बिल्कुल थोड़े आगे ये 2 देश है। तो मैं ऐसा मानता हूं कि सब नेशनल इकोनॉमी में जिस प्रकार से महाराष्ट्र परफॉर्म कर रहा है, ये निश्चित रूप में देश की पहली $1 ट्रिलियन इकोनॉमी के रूप में अगले कुछ वर्षों में हम महाराष्ट्र को देखेंगे। विशेष रूप से आज अगर हम लोग देखें तो करीब 1 साल में $100 बिलियन हमने हमारे GSDP में ऐड किया है। मुंबई स्थित ससून मासेमारी बंदर हे मोठ्या मासेमारी